कर्मवीर मल्टीस्टेटची वार्षिक सभा खेडीमेळीत संपन्न. सभासदांना 15% लाभांश. चेअरमन रमेश पाटील. जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉक्टर भिरडी नाट्यगृह, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाले. संस्थेने अहवाल वर्षात प्रत्यक्ष व्याज वसुलीतून 11,70,00,000 रुपयांचा चोख नफा मिळवला असून सभासदांच्या भाग भांडवलावर 15% लाभांश देण्याची घोषणा सभेचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन रमेश पाटील यांनी केली. सभेच्या प्रारंभी व्हाईस चेअरमन अमोल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ॲडव्होकेट संदीप चौगले यांनी विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला. त्यानंतर संस्थेचे CEO प्रकाश उपाध्ये यांनी सभेच्या नोटिसीचे तसेच मागील इतिवृत्ताचे वाचन केले. सभेस प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे नवनिर्वाचित संचालक माननीय नकुलभाऊ कडू उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कडू म्हणाले, कर्मवीर मल्टीस्टेटच्या कामकाजाचा आणि प्रगतीचा विचार करता इतर सहकारी संस्थांनीही या संस्थेचा आदर्श घ्यावा. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या माध्यमातून सभासदांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ कर्मवीरच्या सभासदांना मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी केले. सभेचे अध्यक्ष चेअरमन रमेश पाटील यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा प्रगती अहवाल सभेसमोर मांडला. सोन्याचे वाढते भाव आणि शेअर बाजारातील तेजीमुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीकडे वाढलेला कल असतानाही सभासद व ग्राहकांच्या भक्कम पाठबळामुळे संस्थेने अहवाल वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. अहवाल वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये 122 कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी 804 कोटी रुपये तर कर्ज वाटप 528 कोटी रुपये इतके झाले आहे. संस्थेचा मजबूत स्वनिधी 100 कोटी रुपयांवर पोहोचला असून भांडवल पर्याप्तता प्रमाण 16.49% आहे. सभासदांनी कर्ज वसुलीस दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे संस्थेचा नेट NPA सलग यंदाही 0% ठेवण्यात यश आले आहे. संस्थेने IMPSच्या माध्यमातून अद्ययावत मोबाईल बँकिंग ॲप सुरू केले आहे. याचा लाभ सभासदांना होत आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्था पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. संस्थेच्या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेत अहवाल वर्षात कॉस्मॉस बँक व ग्रीन वर्ल्डचा ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार तसेच सहकार भारतीच्या सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार संस्थेला प्राप्त झाल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले. सभासदांसाठी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य. संस्थेच्या वीराचार्य आधार योजना, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजना, कर्मवीर ज्येष्ठ आधार योजना तसेच धर्मादाय निधीतून अहवाल वर्षात सभासदांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने यावर्षी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने सांगवडे येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. ही सुविधा सर्वांसाठी मोफत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. सभासदांबरोबरच शाखा कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत चिपरी, तिळवणी व आळते येथे शुद्ध पेयजल युनिट सुरू करण्यात आले आहेत. भविष्यात आणखी काही शाखांमध्ये अशी युनिट सुरू करण्याचा मानस असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सभेच्या विषयपत्रिकेवरील विविध विषयांचे ठराव संस्थेचे संचालक सागर चौगले, अरविंद मजलेकर, भूपाल गिरमल, सुकुमार पाटील, भरत गाठ, आदिनाथ किनिंगे, कुमार पाटील, अनिल भोकरे, प्राध्यापक आप्पा भगाटे, रावसो पाटील, भाऊसो पाटील, राजेंद्र कुमार नांदणे, अनिल गडकरी व पंकज ऐवळे यांनी मांडले. सल्लागार निलेश पाटील यांनी अरविंद मजलेकर यांची सर रतन टाटा गृहतारण पतसंस्थेच्या चेअरमनपदी तसेच प्राध्यापक आप्पा भगाटे यांची बारामती येथील अनेकद एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे ठराव मांडले. सभासदांनी पाठवलेल्या तसेच सभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना संस्थेचे संचालक सागर चौगले यांनी समर्पक उत्तरे दिली. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या व्यक्तींचा यावेळी संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. सभेच्या अखेरीस सल्लागार डॉक्टर संदीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ उज्ज्वला मगदूम, सौ उर्मिला उपाध्ये, सर्व शाखा सल्लागार, वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील, कार्यवाह अजित भंडे, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या सर्व शाखा कार्यालयामधून यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले. याला देखील
चांगला प्रतिसाद मिळाला. SK न्यूज सुरेश कांबळे, जयसिंगपूर.